दादा नमस्कार. नमस्कार. माझ्या चॅनलच्या वतीने आज तुम्हाला 2 गुलाल भेटले, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. आज दादा तुमचा नंदन पहिल्याच शर्तीमध्ये पहिल्याच गुलालाचा मानकरी ठरला आहे, तर त्याच्याबद्दल काय तुम्ही 2 शब्द सांगा. नंदन आम्ही फक्त एक फेरा काढला होता. त्याच्यानंतर आज आम्ही त्याचा पहिला गुलाल आमच्या घरच्या मैदानावर घेतला. उंबरवडा आमचा घरचा मैदान आहे आणि तिथेच आम्हाला पहिल्यांदा हाकलायचा होता आणि तिथेच पहिला गुलाल घ्यायचा होता. आणि त्याच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत, कारण आमचा दावणीचा एक मोठा हत्यार आहे गोकुळ, पण तो सध्या काही कारणास्तव आपण मैदानात आणत नाही. पण त्याच्यानंतर हाच आमचं नाव मोठं करेल. त्याच्या अगोदर आमचा गरुडा हा नाव मोठंच करतो, त्याची मैदानात शर्यत पण जमत नाही. कारण की आज मोठी गाडी तुम्ही पकडली होती, तुमचा बाई वासरू छोटा आहे, त्याच्यापेक्षा मोठी गाडी पकडून भरपूर अंतर दिलं तुम्ही गाडीने, आणि त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. आणि गरुडाबद्दल काय 2 शब्द सांगाल तुम्ही. गरुडा हा आमचा इगल गरुडा, ही गाडी आमची पळायची. गरुडा आमचा देवच आहे, आमच्या दावणीतला देव आहे. त्याला आम्ही देव म्हणूनच संबोधतो, कारण तो काहीही करू शकतो. मैदानात आल्यानंतर तो काहीही करू शकतो. त्याच्यापासून खूप अपेक्षा आहेत. कारण की मागच्या अड्ड्यामध्ये इगल गरुडा गाडी खूप चर्चेमध्ये राहिली होती. मागच्या वर्षी तुम्ही 40 ते 50 गुलालाच्या मालकाने धरला होता, आणि तो इगल यावर्षी तुमच्या दावणीत नाही आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय 2 शब्द सांगाल. इगल आणि गरुडा ही लकी गाडी होती. ती कंटिन्युअस 55 गुलाल आम्ही कंटिन्युअस घेतले, कोणती गाडी न पडता. फक्त त्या सीझनमध्ये, मागच्या सीझनमध्ये आमचे फक्त 2च गुलाल पडले. आणि ह्यावेळेस आता इगल ह्या सीझनला आमच्यामधून निघून गेलाय, पण त्याची भर तर काढू का शकत नाही, पण त्याच्यात थोडीच तोड आमचा मिल्खा पळतोय. त्याच्यामुळे इगल गरुडाची भर, म्हणजे इगलची भर आता मिल्खा भरून काढण्याचा प्रयत्न करतो. आणि मिल्खा आणि गरुडा आमची एकदम गोवातली गाडी आहे. आणि ती गाडी पण आज सुंदर पळाली आहे तुमची, मिल्खा आणि गरुडाची गाडी. त्यांनी पण मोठी गाडी अशी जिंकलेली आहे, तर त्यांच्या मिल्खाबद्दल 2 शब्द सांगा तुम्ही. मिल्खा आणि गरुडा, तुम्हाला तेच सांगितलं की मिल्खा आणि इगल आणि गरुडा जी गाडी पळायची, त्याची भर मिल्खाने भरून काढली. इगलची पूर्ण भर नाही काढून शकत तो, कारण तो आमच्या नावाने पहिला होता इगल, त्याच्या नावानेच आमचं इगल ग्रुप 2277 चालतोय. आणि आता पुढच्या मैदानामध्ये तुमचं मोठा हत्यार गोकुळ दिसेल का आम्हाला. या मैदानामध्ये नाही, पण पुसेगावचं मैदान झाल्यानंतर नक्कीच गोकुळ शेठ 2277 आपल्याला मैदानामध्ये दिसतं. कारण की आज सुट्टीला आम्ही गेलेलो, तरी सुट्टीला खूप जण विचारत होतं का इगल ग्रुपचा गरुडा खाली गेलाय का, तर अशी लोकांमध्ये चर्चा कुठेतरी असते का इगल गरुडा, त्यातला गरुडा हा पळाला पाहिजे मैदानामध्ये, अशी खूप लोकांची इच्छा असते. इगल गरुडाचे लोकांची अपेक्षा खूपच आहे इगल गरुडाबद्दल, पण आता इगल आपल्यामध्ये नाही आहे. इगलच्या जागेवर मिल्खा पळतोय, आणि ती गाडी सुद्धा खूप जुळून पळते आणि लकी गाडी आहे. आणि या नंदनबद्दल 2 शब्द सांगा. त्याला खाना वगैरे कसं काय असतं तुमचं. नंदनचं आमचं रेग्युलरच खाणं असतं. दररोज आमचे उडीद डाळ, चणा डाळ असते, त्याच्यानंतर नवपुरी चुनी असते, त्याच्यानंतर गाजर, बीट हे रेग्युलर आमचं खाणं असतं. गुळ पाणी असतं, गुळ असतो, अंडे रेग्युलर असतं. तुमच्या जोडीला तुमचा इगल ग्रुप खूप मोठा इगल ग्रुप तुमच्या पाठीशी असतो. नाही, सर्वांचीच साथ आमच्या इगल ग्रुप 2277, त्याच्यानंतर मिल्खा 1111, या सगळ्यांचीच आपल्या ग्रुपची सगळ्यांची साथ आपल्या सोबत आहे, म्हणूनच आज आपण गुलालामध्ये आहेत. त्याच्याबरोबरच आज आपला मिल्खा गरुड आणि मिल्खा पळाला, पण नंदनला गुलाल मिळाला तो फक्त शिवामुळे. कारण नंदन किती पळाला, पण जर त्याच्या जोडीचा जर कोणता जोडीदार पळाला नाही, आणि तो शिवा पण आमचा घरचाच बैल आहे. शिवा आणि नंदन एकदम जुळून गाडी पळाली. तर पुढच्या मैदानात हीच गाडी पळेल का तुमची, शिवा आणि नंदन. हो नक्कीच, शिवा आणि नंदन ही नवीनच गाडी आमची जुळून पळेल. नवीन गाडी आहे, पण तीच गाडी पळेल. त्याच्याबरोबरच आता आमचा छोटा इगल पण तयार होतोय. शिवा आणि छोटा इगल सुद्धा त्या पुढच्या मैदानात पळताना आपल्याला दिसतो. मला शुभेच्छा माझ्या चॅनलच्या वतीने. माझं चॅनल नवनाथ पाटील 2277, त्याच्यावरती तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.